जय महाराष्ट्र मित्रांनो, मी शाहरुख बागवान रायगड। मी आपल्याला न्यू इयरची हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आज 1 जानेवारी आहे आणि 1 जानेवारीपासून जी नवीन योजना मंगल प्रभात लोढा हे कौशल्य विभाग रोजगारचे मंत्री आहेत, यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे सांगितलेलं होता की 1 तारखेपासून मी कौशल्य विभाग रोजगार इकडून युवा प्रशिक्षणार्थ्यांसाठी जी योजना काढणार आहे ते त्यांचे प्रेस कॉन्फरन्समध्ये ते काय म्हणतात ते आपण पाहूया। सेकंडली आपण मुख्यमंत्री स्वरोजगार योजना हा 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे, रोल आउट होणार आहे। त्यामध्ये प्रथम वर्षामध्ये 5 लाख मुला-मुलीने आपण 6 लाख रुपयेचा लोन 6% ची दरवर देणार आहे। त्यामध्ये 3% ते भरणार आहे, 3% सरकार भरणार आहे। आता आपण सर्वांनी मंगल प्रभात लोढा साहेबांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे। आता मुख्यमंत्री स्वयं रोजगार योजना हे कशी आवेदन करायचं आहे ते आता आपण पाहूया। कार ओरडून ओरडून सांगतंय तरुण तरुणींनो या आणि 6 लाख रुपये घेऊन जा, तुमचा स्टार्टअप सुरू करा। हो, 1 जानेवारी 2026 पासून ही योजना सुरू होते महाराष्ट्रामध्ये। मुख्यमंत्री स्वरोजगार योजना काय आहे ही योजना या इकडे सांगतो। 1 जानेवारी 2026 पासून ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू होते आणि राज्यातील तरुणांना स्वयंरोजगार किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत आणि प्रशिक्षण पुरवणं या योजनेचा उद्देश आहे। या योजनेच्या अंतर्गत काय मिळणार आहे तर 6 लाख रुपयांची थेट कर्ज 3% एवढ्या कमी व्याजदरावर आणि ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय अशा युवकांना यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे। आता या योजनेबद्दल तर तुम्ही ऐकलं असेल, मात्र अर्ज कसा करायचा ते कुणीच सांगितलं नसेल। बघा, मुख्यमंत्री स्वरोजगार योजना ही CMEGP योजनेच्या अंतर्गतच राबवली जाणार आहे। यासाठी अर्ज करण्यासाठी ही जी maha.cmegp.gov.in ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे। सगळ्या स्टेप मी या ठिकाणी सांगितलेल्या आहे। तर मग वाट कसली बघताय, लगेच अर्ज करा। आणि सरकारच्या अशा अनेक कर्ज व सबसिडी योजना आहेत, त्या सगळ्या योजनांबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सरकारी योजना टाईप करा, मी सगळी माहिती DM ला मेसेज करतो। तर आपल्याला आजची व्हिडिओ ही कशी वाटली ते नक्कीच आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आपण मला सांगावा आणि माझ्या हा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।